आपल्यासोबत आहेत अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वालजी. आशिष भाऊ, विधान परिषद निवडणूक होते आहे. महायुतीसाठी सोपी असली तरी कस लागणार आहे, कारण की काँग्रेसनं सगळ्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे. मला काही निवडणुकीमध्ये काही स्पर्धा वाटत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने 2024च्या निवडणुकीत जो मॅन्डेट दिलेला आहे आणि जी ताकद दिलेली आहे महायुतीला, त्यामुळे मला याबद्दल कुठलीही शंका नाही की आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटतील आणि महायुतीचे सर्वचे सर्व उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला आत्मविश्वास आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये अजून काही तारतम्य नाही. विरोधी पक्ष एकदम दुबळा झालेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांनी मिळून जे काही उमेदवार दिले आहे त्या सर्व उमेदवाराला आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. नाशिक, रायगड या ठिकाणी महायुतीचंच तारतम्य नसल्यासारखं दिसतं. नाही, असं काही नाही. थोडंफार प्रत्येक पक्षाला वाटते की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे, परंतु बहुतांश जागा सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला होता किंवा शेवटी वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला असते तो एकदा निर्णय झाला की तो निर्णय मान्य करायचा असतो. तुमच्याकडे अर्थ खातं आहे. 80 लाख महिला अपात्र झाल्या लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला निवडून दिलं. एका शब्दात सांगायचं झालं तर कुठलाही पात्र लाभार्थी हा वंचित राहणार नाही आणि कुठल्याही अपात्र लाभार्थ्याला लाभ देणार नाही, हे आमचा धोरण आहे. आर्थिक स्थिती कशी आहे? आर्थिक स्थिती एकदम चांगली आहे. आपण सर्व सोर्सेस आपले मजबूत करत आहोत. फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत आहे, महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती होत आहे आणि महाराष्ट्र हा आपण आर्थिकदृष्ट्या देशामधले टॉप राज्यामध्ये आहोत. वडेट्टीवारांनी आरोप केला की लाडक्या बहिणी महायुतीला श्राप देतील ज्यांना अपात्र केलं ते त्यांना श्राप दिलेला ऑलरेडी, त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव जास्त असेल. खूप खूप धन्यवाद. हे होते राज्यमंत्री आशिष जयस्वालजी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.